युवक भारती या पुस्तकामध्ये आपल्याला 5 विभाग अभ्यासायला आहेत. गद्य, पद्य, साहित्य प्रकार, उपयोजित मराठी आणि शेवटचा म्हणजे व्याकरण. व्याकरणामध्ये आपल्याला एकूण 5 टॉपिक बघायचे आहेत. बघा 2-2 मार्काला 1 असे हे 5 प्रकार आपल्याला बघायचे आहेत. पहिला आहे वाक्य रूपांतर, दुसरं समास, तिसरं प्रयोग, चौथा अलंकार आणि 5वं वाक्प्रचार. यामध्ये पहिलं आहे वाक्य रूपांतर. वाक्य रूपांतरामध्ये काय करायचं आहे तुम्हाला की या ठिकाणी विधानार्थी वाक्य, त्यामध्ये होकारार्थी आणि नकारार्थी. होकारार्थी वाक्य असेल तर प्रश्न विचारला जाऊ शकतो नकारार्थी वाक्यातलं ओळखा. सगळ्यात सोपं आहे, ओळखायचं आहे आपल्याला. फक्त 4 पैकी कोणता पर्याय आहे योग्य पर्याय कोणता, तो पर्याय तुम्हाला निवडायचा आहे. होकारार्थीचे नकारार्थी किंवा या ठिकाणी उद्गारार्थी कोणता प्रश्न, उद्गारार्थी वाक्य कोणतं तयार होईल किंवा उद्गारार्थी वाक्यातून प्रश्नार्थी वाक्य कोणतं तयार होईल. 4 पैकी 1 पर्याय लिहा. हे एक प्रश्न आहे. त्यानंतर दुसरा येईल की होकारार्थीचे नकारार्थी करा, नकारार्थीचं होकारार्थी करा, पण अर्थ बदलला नाही पाहिजे. त्याच्यामध्ये अर्थ बदलू न देता बदल करायचा आहे. त्यानंतर क्रियापदाच्या प्रकारावरून स्वार्थी, विद्यार्थी, संकेतार्थी, आज्ञार्थी. आज्ञार्थीचं संकेतार्थी करा किंवा विद्यार्थीचं संकेतार्थी, विद्यार्थी वाक्याचं स्वार्थी वाक्य करा, अशा प्रकारचे बदल करायचा वाक्यामध्ये, पण अर्थ बदलू द्यायचा नाही. जसं या ठिकाणी चैनीच्या गोष्टी घेणे परवडत, चैनीच्या गोष्टी महाग असतात. होकारार्थी वाक्याचं नकारार्थी करा. काय होईल, चैनीच्या वस्तू स्वस्त नसतात. म्हणजे महागच्या विरुद्धार्थ शब्द घ्यायचा आणि नंतर असताच्या ऐवजी नसतात टाकायचं आहे. त्यानंतर दुसरं येणार आहे समास. समासामध्ये देखील तुम्हाला 2 उपप्रश्न विचारले जाणार आहेत. समासाचा एक सामासिक शब्द दिला जाईल, त्याच्यावरून समासाचा कोणता प्रकार आहे तो तुम्हाला ओळखायचा आहे. कोणता, अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. हे समासाचे प्रकार आहेत. ह्यापैकी आपल्याला अव्ययीभाव समास पहिलं पद महत्त्वाचं असतं. तत्पुरुषमध्ये विभक्ती तत्पुरुष, कर्मधारय समास, द्वंद्व समास येणार आहे. द्वंद्व समासाचे 3 उपप्रकार की या ठिकाणी इतरेतर, वैकल्पिक आणि समाहार द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास हे 4 पैकी येणार आहे. तर समास, सामासिक शब्दावरून समास कोणता ते ओळखा. आणि दुसरा प्रश्न येणार आहे की ह्या समास, या सामासिक शब्दाचा प्रकार कोणता, म्हणजे इतरेतर द्वंद्व आहे की कोणता आहे ते ओळखायचे तुम्हाला. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रयोग. प्रयोगामध्ये 3 प्रयोग आहेत, कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग. मग यामध्ये तुम्हाला एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यावरून ओळखायचं आहे की प्रयोग कोणता आहे. तर कर्तरी प्रयोग, जेव्हा क्रियापद, क्रियापदावरून खेळ आहे, क्रियापद बदलतं, कर्त्यावरून बदललं तर कर्तरी, कर्मावरून क्रियापद बदललं तर कर्मणी, आणि कर्ता आणि कर्म जरी बदललं तरी क्रियापद बदलत नाही असं भाव खाणारं जे क्रियापद आहे ते म्हणजे भावे प्रयोग. याचं पहिलं वैशिष्ट्य बघा की या ठिकाणी कर्तरी प्रयोग कसा ओळखायचा. तर कर्म, जेव्हा कर्माला कुठला, कर्त्याला प्रत्यय लागत नाही, कर्त्याला कुठलाही प्रत्यय लागत नाही तेव्हा कर्तरी प्रयोग. त्यानंतर कर्म, कर्माला प्रत्यय लागत नाही त्यावेळी कर्मणी प्रयोग. आणि कर्ता हे तृतीय विभक्तीचं आहे, म्हणजे कोणतं, ने एशी. त्यानंतर कर्ता तृतीय विभक्तीत, कर्म द्वितीय विभक्तीत, क्रियापद तृतीय पुरुषी डपुक सकलिंगी असते. म्हणजे कर्त्याच्या किंवा कर्माच्या लिंग वचनानुसार जर क्रियापद बदलत नसेल तेव्हा तो भावे प्रयोग होतो. तर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जाईल, हा एक वाक्य दिलं जाईल, त्या वाक्यातला प्रयोग कोणता आहे तो ओळखायला येईल. त्यानंतर येईल अलंकार. अलंकारामध्ये 4 अलंकार आपण अभ्यासणार आहोत. अनन्वय, आपणहुती, अतिशयोक्ती आणि अर्थांतरन्यास. हे यावर्षी तुम्हाला अभ्यासायला आहेत. यामध्ये हे एकदम शॉर्टमध्ये बघा की पहिला अनन्वय आहे की उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे आईसारखे दैवत आईच, म्हणजे कुणाशीच तुलना होऊ शकत नाही. आईची तुलना होऊ शकत नाही, समुद्राची नाही, चंद्राची नाही, सूर्याची नाही, म्हणजे ज्याची तुलना दुसऱ्या कशाशीच होऊ शकत नाही, म्हणून त्याची तुलना त्याच्याशीच केली जाते. आईसारखे दैवत आईच. समुद्रासारखा गंभीर समुद्रच, सूर्यासारखा तेजस्वी सूर्यच, चंद्रासारखा शीतल चंद्रच, असं झालं तर अनन्वय अलंकार. त्यानंतर आपणहुती, म्हणजे उपमेय हे उपमेय नसून उपमानच आहे. म्हणजे श्यामचे अक्षर म्हणजे मोतीच, आंबा म्हणजे साखरच हो, असं जेव्हा म्हणतो त्यावेळी ते आपणहुती. त्यानंतर अतिशयोक्ती, की एखादी गोष्ट फुगवून सांगायची, त्यावेळी अतिशयोक्ती अलंकार. म्हणजे काय, कल्पना फुगवून सांगायची, असंभाव्य लगेच आहे असं घडू शकत नाही. जसं मुलं म्हणत दिवस रात्र अभ्यास करतो आम्ही, रात्रीचा दिवस करून मी अभ्यास केला, म्हणजे काय अतिशयोक्ती आहे ही इथे. तर या कारण काय 24 तास
सतत आपण अभ्यास करू शकत नाही, पण म्हणण्याची तशी पद्धत आहे की मी 24 तास अभ्यास करतो, रोज मी 24 तास अभ्यास करतो. तसंच इथे अतिशयोक्ती अलंकार. त्यानंतर अर्थांतरण्यास म्हणजे काय, उदाहरणावरून सामान्य सिद्धांत किंवा सामान्य सिद्धांतावरून उदाहरण सांगायचं, की जसं दुर्जनांच्या संगतीत राहिलं तर काय होतं, आपल्यातही दुर्गुण येतात. जसं कोळसा हातात धरला तर हातही काळा होतो. दुर्जनांच्या सहवासामध्ये आपल्याला काय त्रासच भोगावा लागतो असं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे ओळखायचं. यामध्ये काय आहे आपल्याला मग, तर एक वाक्य दिलं जाईल, याच्यामध्ये उपमेय कोणतं किंवा उपमान कोणतं ओळखा, हा पहिला प्रश्न 1 मार्काचा. आणि एक उदाहरण दिलं जाईल, त्यावरून ओळखायचं आहे की अलंकाराचा प्रकार कोणता. आणि 5वा आहे वाक्प्रचार. वाक्प्रचार दिला जाईल, मळभ दूर होणे, अशा प्रकारे काळ रात्र ठरणे, आणि त्याच्यावरून 4 पर्याय दिले जाईल, त्यातला एक पर्याय आपण निवडायचा आहे. आणि दुसरा प्रश्न येईल, वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा. मग वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग आपण करणार आहोत, म्हणजे हे तर आपण अगदी पहिलीपासून करत आलेलं आहे. अशा पद्धतीने अतिशय सोपं असा व्याकरणाचा भाग आहे. 10 मिनिटामध्येच 10 प्रश्न सोडून होतील. जास्तीत जास्त 5 मिनिटं वाढवून घ्या. 15 मिनिटामध्ये हे सगळं होण्यासारखं आहे. अतिशय सोपा असा व्याकरणाचा भाग आहे. सर्वांना परीक्षेसाठी बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.